नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसपी कॉलेज म्हणजे सर परशुराम भाऊ कॉलेज पुणेमध्ये बीएससी इन डेटा सायन्सचा नवीन कोर्स सुरू झालेला आहे. डिग्री कोर्स हा असणार आहे आणि याची विशेषता म्हणजे हा जो कोर्स आहे तो एईडीपीच्या माध्यमातून चालवणार आहे. आता एईडीपी म्हणजे काय, तर अप्रेंटिसशिप विद्यार्थ्यांनो एम्बेडेड डिग्री प्रोग्राम. इथे या कोर्सची विशेषता असं आहे की शेवटचे जे 3 सेमेस्टर असणार आहेत, हा इंडस्ट्री कोलॅबोरेटिव्ह कोर्स असल्यामुळे तुम्हाला शेवटच्या 3 सेमेस्टर्समध्ये इंटर्नशिप करता येणार आहे आणि ती सुद्धा पेड इंटर्नशिप, म्हणजे अप टू 12,000 तुम्हाला इथे स्टायपेंड मिळणार आहे. आतापर्यंत सगळ्यात मोठा इश्यू हाच असायचा की सर मी कॉलेजमध्ये तर जातोय पण मला इंटर्नशिप मिळेल का, मला पुढे जॉब मिळणार आहे का. तर विद्यार्थ्यांनो, यूजीसी आणि एआयसीटीईच्या माध्यमातून ही जी नवीन कॉन्सेप्ट आहे ती समोर आलेली आहे. यूजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन आणि एआयसीटीई म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ह्या दोघांनी मिळून कुठेतरी एक संकल्पना ही आणली आणि बऱ्याचशा कॉलेजेसने हे कोर्स समोर आणलेले आहेत. त्यापैकी एसपी कॉलेजने कुठेतरी इंडस्ट्रीशी कोलॅबोरेशन करून हा कोर्स तुमच्या समोर आणलेला आहे. बरेचदा पालक मला विचारतात की सर बीटेक करावं का बीएससी करावं. आपल्या समोर याचं उत्तर आहे बीटेक. समजा तिथे एईडीपी प्रोग्राम नसेल तर शेवटी मुलाला त्याचा जॉब स्वतःच शोधायचा आहे. मात्र इथे तोच फरक उलटा आहे. बीएससी इन डेटा सायन्स हा कोर्स तुम्ही केला एईडीपीच्या माध्यमातून तर आपल्याला 100% इथे कुठे ना कुठे इंटर्नशिप अनुभवता येणार आहे आणि तीही जवळजवळ 3 सेमेस्टर पर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या संधीचा उपयोग आपल्याला नक्कीच करायचा आहे. एनएचजी अकॅडमीचं ऑफिस अगदी शहराच्या मध्यभागी आहे. एसपी कॉलेज फर्ग्युसन गरवारे मॉडर्न तिथेच आपलं ऑफिस आहे. कुठलंही आपल्याला कन्फ्युजन असेल सर बीएससी डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी करायचं आहे, एआयएमएल करायचं आहे, कोणी केव्हा कसं आणि काय आणि फ्युचर अपॉर्च्युनिटीज काय, तर नक्कीच फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंगला एनएचजी अकॅडमीला व्हिजिट करा आणि पुढचं 3 वर्षाचा रोडमॅप समजून घेणं खूप गरजेचं आहे. डिग्री सगळेच मिळवतात पण योग्य रोडमॅप ठरवणारे काही मुलं असतात आणि तीच पुढे जात असतात. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला कोर्स निवडताना बेसिक फंडामेंटल नॉलेज त्या कोर्सचं सगळ्यात आधी घेतलंच पाहिजे. या कोर्सचं नोटिफिकेशन खूप दिवस गेले ऑलरेडी रिलीज झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एसपी कॉलेजच्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. ऍडमिशन सेक्शन मध्ये गेल्यानंतर ऍडमिशन नोटीसवर आपण समजा क्लिक केलं तर आपल्याला इथे डेटा सायन्सचा टॅब दिसेल. सायबर सिक्युरिटी बाकी प्रोग्रामचा सुद्धा आहे. डेटा सायन्सच्या टॅबवर आपण क्लिक केलं. तुम्ही जसंच याच्यावर क्लिक केलं इथे तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन हे दिसतंय. FY BSc डेटा सायन्स अंडर अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम अंडर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. खूप सुंदर असा कोर्स आहे. सगळ्यात बेस्ट इथे जो पर्याय आहे तुम्हाला बघा, इथे एईडीपी म्हणजे थोडक्यात काय, दिस कोर्स कंटेन्स अन इंटर्नशिप फॉर लास्ट 3 सेमेस्टर्स विच स्टायपेंड स्टुडंट्स कॅन गेट अप टू 12,000 पर मंथ स्टायपेंड फॉर दिस प्रोग्राम. तर विद्यार्थी मित्रांनो, अडचण फक्त एकच असते, बीएससी डेटा सायन्स मध्ये मॅथमॅटिक्सची लेवल थोडी हाय असते. म्हणजेच हाय म्हणण्यापेक्षा मित्रांनो, नंबर ऑफ सब्जेक्ट जास्ती असतात आणि कुठेतरी भविष्यात सुद्धा तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सशी डील करावं लागतं. जर आपलं मॅथमॅटिक्स वीक असेल तर आपल्याला बीएससी इन सायबर सिक्युरिटी हा सुद्धा एक चांगला कोर्स आहे. पुणे शहरामध्ये एसपीपीयूच्या अंडर 2 कोर्सेस आहेत. एक आहे FY BSc सायबर सिक्युरिटी इन सायबर सिक्युरिटी आणि दुसरा आहे FY BSc इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्सेस. तर तुम्हाला जर याच्या संदर्भात कन्फ्युजन असेल तरी एनएचजी अकॅडमीची मदत आपल्याला इथे मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघू शकता एलिजिबिलिटी काय, खूप सरळ आहे की पास स्टँडर्ड 12th और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन विथ मॅथमॅटिक्स ॲज कंपल्सरी सब्जेक्ट फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड बोर्ड. बघा काय म्हटलंय, पास स्टँडर्ड 12th और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. फक्त 12वीला मॅथ्स असणं गरजेचं होतं. कंपल्सरी सब्जेक्ट फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड बोर्ड. मित्रांनो, इथे 31 मे पर्यंत आपल्याला मुदत आहे. 31 मे पर्यंत अजूनही आपण फॉर्म भरू शकता. लिंक आपल्या समोर आहे. खूप सरळ प्रोसेस आहे. काही कन्फ्युजन ठेवायचं नाहीये. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आपण असू द्या, सध्या आपण ऑनलाईन प्रोसेस करून हा फॉर्म भरू शकता आणि इमिडिएटली कोर्ससाठी एनरोल करू शकता. थँक्यू व्हेरी मच.